लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। खुशखबर तुमच्यासाठी समोर आली आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता 10वा हप्ता, या 10व्या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ज्या तुमच्या पडताळण्या सुरू होत्या किंवा ज्या पडताळण्या या ठिकाणी करणार होते त्या पडताळण्या या ठिकाणी याच्यासाठी एक मोठं ब्रेक लागलेला आहे। अर्ज पडताळणीला ब्रेक लागलेले मोठी बातमी समोर आली आहे। म्हणजे जो हा एप्रिल महिन्याचा हप्ता असणार आहे त्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याला आता तरी या ठिकाणी काय झालेलं आहे, याच्या पडताळणीला ब्रेक लागलेला आहे। ही मोठी बातमी समोर आली आहे। तुम्हाला बातमी सगळी मी दाखवणार आहे। लाडक्या ताईंनो कुणाकुणाला आनंद झालाय बघा, म्हणजे याचा अर्थ असा होतो पुढच्या देखील एप्रिल महिन्यामध्ये देखील तुम्हाला 10वा जो हप्ता असणार आहे तो 2,52,00,000 ताईपर्यंत पोहोचणार आहे। या ठिकाणी पडताळणीसाठी किंवा अर्जांची पडताळणीमध्ये या ठिकाणी ब्रेक लागलेला आहे। तुम्हाला या ठिकाणी पडताळणी होणार नाही, म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता डायरेक्ट भेटणार आहे अशा स्वरूपाची एक बातमी समोर आली आहे। तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे। तर लाडक्या ताईंनो सगळ्याला एप्रिल महिन्याचा हप्ता हवाय का? पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। सर्व ताईंनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे पटपट, कारण की या हप्त्याला तुम्हाला जो हप्ता आहे एप्रिल महिन्याचा हप्ता त्याची जी पडताळणी बघा मोठ्या स्वरूपात सुरू होती, त्या सुरुवातीला या ठिकाणी काय झालेले याला ब्रेक लागलेले। नेमकी बातमी काय आहे तुम्ही या ठिकाणी वाचू शकता। सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल स्वरूपात मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण पडताळणीला ज्या तुम्ही घाबरलेला आहात की माझी पडताळणी झाल्यानंतर माझी लाडकी बहीण योजना बंद पडेल काय, मला या ठिकाणी लाडक्या बहिणीचा हप्ता येणार आहे का नाही, तर त्याच्याबद्दलची ही मोठी बातमी समोर आली आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ज्या कोणी लाडक्या ताई नवीन चॅनलला जॉईन झाले असतील किंवा चॅनलला नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। सगळ्याला ही विनंती आहे। चला या ठिकाणी बघूया लाडकी बहीण योजना नेमकी मोठी ब्रेकिंग बातमी काय आहे ती बघू शकता। तुम्हाला ही बातमी आहे टाइम्स नाऊ मराठीची बातमी आहे। बघा तुमच्या समोर आहे टाइम्स नाऊ मराठी। टाइम्स नाऊ मराठी या वृत्तपत्राची वेबसाईटची आणि टीव्हीवर हे चॅनल पण आहे, तुम्ही बघू शकता। त्याची ही बातमी तुमच्या समोर मी दाखवत आहे, कारण की आपल्या या चॅनलवर युट्यूब चॅनलवर कधीच मी फेक गोष्टी सांगत नाही किंवा कधीच अंदाज मी सांगत नाही। ज्या गोष्टी टीव्ही मध्ये येतात, ज्या गोष्टी न्यूजपेपरला येतात त्याच गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो। बघा या ठिकाणी टाइम्स नाऊ मराठीची ही बातमी समोर आहे। तर लाडक्या बहिणींच्या अर्ज पडताळणीला ब्रेक लागलेला आहे। नेमकं काय घडलंय? 2.5 कोटी लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी आलेली आहे। बघा 2.5 कोटी एप्रिलचा महिना 10वा हप्ता, हा जो 10वा हप्ता आहे तो जो 10वा हप्ता सगळ्या 2.5 कोटी म्हणजे 2,52,00,000 ताईपर्यंत पोहोचणार आहे। कारण की जी पडताळणी होणार होती, अर्जांची पडताळणी होणार होती त्याला आता तरी ब्रेक लागलेला आहे। आता ह्या एप्रिल महिना हप्त्यासाठी तुम्ही वाचलेला आहात। एप्रिल हप्ता तुमचा जो असणार आहे, जर तुम्हाला 9वा हप्ता भेटला असेल डायरेक्ट तुम्हाला 10वा हप्ता भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय, कोणत्या कोणत्या ताईला 9 हप्ते आतापर्यंत भेटलेले आहेत? 9 जर हप्ते तुम्हाला भेटले असतील तर या बातमीनुसार तुम्हाला 10वा हप्ता 100% भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि खरंच सांगायचं आहे की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेत। खोटं बोलू नका की सर मला 6 हप्ते आले, मला 5 आले, सर मला 9 आले, मला सर 1 आलं नाही। जे तुम्हाला जितके हप्ते आलेत ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण जर तुम्हाला 9वा हप्ता भेटला असेल, मार्च महिन्याचा हप्ता भेटला असेल, एप्रिल महिन्याचा हप्ता 100% भेटणार म्हणजे भेटणार। काय बातमी सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। या ठिकाणी पडताळणीला ब्रेक लागलेला आहे, ते नेमकं ब्रेक कुणाला लागले, काय लागले, कशामुळे लागले, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये तुमच्या पाहता येणार आहेत। बघा लाडक्या ताईंनो एप्रिलचा हप्ता सगळ्याला हवाय ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप महत्वाची बातमी समोर आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात। मात्र काही महिला निकषात न बसताही योजनेचा लाभ घेत असल्याने अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आली। पण आता या अर्ज पडताळणीची संदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे। या ठिकाणी तारीख पण होऊ शकतात 28 मार्च। 28 मार्च म्हणजे एकदम लेटेस्ट बातमी तुमच्या समोर या ठिकाणी मी दाखवत आहे। 28 मार्चची ही बातमी तुमच्या समोर आलेली आहे। नेमकं काय ब्रेक लागलेलं आहे, नेमकी काय पडताळणी सुरू आहे, ती सगळ्या गोष्टी आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत।
तर लाडक्या बहिणी बघू शकतात, लाडकी बहीण योजनेबद्दलचे अपडेट आलेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे। या योजनेमुळेच महायुतीला विधानसभा निवडणुकी 2024 मध्ये महाविजय मिळाल्याचं बोललं जात आहे। पण पुन्हा सत्तेत आल्यावर सरकारने आता लाडक्या बहिणीच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला। काही महिला योजनेच्या निकषात बसत नसतानाही लाभ घेत असल्याचे अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे। पण आता या अर्ज पडताळणीला ब्रेक लागण्याचे वृत्त समोर आलेलं आहे। तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी वाचलेलं आहे, मी वाचण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट वाचू शकता। काय सांगितलंय त्यांनी, आतापर्यंत बऱ्याच या ठिकाणी पडताळण्या सुरू झालेल्या होत्या, बऱ्याच पडताळणी चालू आहेत, पण आता तरी एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी जरी या ठिकाणी टेन्शन घेण्याची गरज नाहीये। एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता तुमच्या अकाउंटला डायरेक्ट येणार आहे, बघा या ठिकाणी तुम्ही वाचू शकता। पण आता या अर्ज पडताळणीला ब्रेक लागल्याचे वृत्त समोर आलेले आहे। म्हणजे जी पडताळणी तुमची चालू आहे, जी तुमची व्हेरिफिकेशन चालू आहे, जे तुमची स्क्रुटिनी चालू आहे, जी अर्जांची छाननी चालू आहे, त्या अर्जांच्या छाननीसाठी आता तरी ब्रेक लागलेला आहे। मोठी बातमी समोर आली, खूप दिलासादायक ही बातमी आहे, खूप आनंदाची बातमी आहे। कारण की बऱ्याच काही टेन्शन मध्ये आल्या होत्या की सर आम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता भेटेल का नाही, पुढची आमची लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे का नाही। तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, जर तुम्हाला 9वा हप्ता भेटला असेल, कुणा ताईला 9वा हप्ता भेटला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। 9वा हप्ता जर तुम्हाला भेटला असेल तर 100% गॅरंटी के साथ सांगतो तुम्हाला 10वा हप्ता तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार। कारण या ठिकाणी पडताळणी जी आहे त्या पडताळणीला ब्रेक लागलेला आहे, ब्रेक। या ठिकाणी मोठी बातमी ही समोर आलेली आहे, वृत्तामध्ये ही बातमी समोर आली आहे। बघूया अजून काय पुढे माहिती आहे, का ब्रेक लागले, काय झाले, सगळ्या गोष्टी आपण वाचूया। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडक्या ताईंनो खूप महत्वाची व्हिडिओ आहे, खूप महत्वाचा अभ्यास तुम्हाला करून ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहे, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला, या योजनेच्या अटी शर्तीनुसार लाभार्थी महिलांची पात्रता आणि अपात्रता ठरवण्यात आलेली आहे। त्याच निकषानुसार अर्जांची छाननी करण्यात येत आहे। योजनेच्या निकषानुसार अर्ज केलेल्या महिलांकडे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापर्यंत असणे अनिवार्य असणे आवश्यक आहे। मात्र काही महिलांचे उत्पन्न यापेक्षा अधिक असताना योजनेचा लाभ घेत आहेत, त्यामुळे अर्जाची छाननी करण्यात येत आहे। तुमचं एक उत्पन्न विचारत आहे लाडक्या ताईंनो, तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे का खाली आहे, तुमचे एकट्याचं नाही पूर्ण कुटुंबाचं सांगायचंय आणि खरं खरं सांगायचंय। लाडक्या ताईंनो तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमच्या घरातल्या सगळ्या कुटुंबांचं मिळून सगळ्यांचं उत्पन्न 2.5 लाख आहे का, प्रामाणिकपणे सांगायचंय। लाडक्या ताईंनो तुम्ही जर गरीब असताल, जर तुम्ही मोलमजुरी करून जगत असताल, मोलमजुरी करून तुम्ही तुमचं पोट भरत असताल, जर तुमच्याकडे 2.5 लाखाचं उत्पन्न याच्यापेक्षा कमी उत्पन्न असेल किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये, बिलकुल काळजी करू नका। तुमचं उत्पन्न मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, खरंच तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का। जर 2.5 लाखापेक्षा जर कमी उत्पन्न असेल तुम्हाला कोणीच काही करू शकणार नाही, तुमची लाडकी बहीण योजना कोणीच बंद पाडणार नाही। जर तुमचं 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर तुमची लाडकी बहीण योजना खतरेमध्ये आहे, तुम्हाला लाडकी बहीण योजना बंद पडू शकते। चला बघूया नेमकं काय आहे। या ठिकाणी बघू शकता, महिलांच्या उत्पन्नाची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभागाकडे राज्य सरकारने माहिती मागितलेली आहे, मात्र आयकर विभागाने ही माहिती अद्याप दिलेली नाही। तसेच आयकर विभागाने ही माहिती देण्यास असहकार्य दर्शवल्याचेही वृत्त समोर आलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीच्या अर्जांनी रखडलेले असल्याचे वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीकडून एबीपी माझा, बघा एबीपी माझाच्या मध्ये पण ही बातमी सांगितली। बघा ज्या ठिकाणाहून त्यांनी ती माहिती मागवली होती आयकर विभागातून, ती माहितीच त्यांना अजून पुढे दिलेली नाही, म्हणून ह्या ब्रेक लागलेला आहे। एक बातमी तुम्हाला सगळ्याला समजली आहे का, ज्यांच्याकडून त्यांनी मागितलं होतं की बाबा उत्पन्न लाडक्या ताईंचं किती आहे, प्रत्येक जे 2.5 कोटी लाडक्या ताई त्यांच्या घरातलं उत्पन्न किती आहे, ती आयकरवाल्यांनी त्यांना अजून माहिती दिलेली नाही। त्याच्यामुळे एप्रिल महिना तरी आपला टळलेला आहे। एप्रिल महिन्यामध्ये तरी तुमच्या या ठिकाणी आयकर म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल तर काय टेन्शन घेण्याची गरज नाही। तर ही मोठी बातमी तुमच्या समोर आलेली आहे। तर सगळ्याला आनंद झालाय का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। सर्व लाडक्या ताईंना आनंद झालेला आहे का, सर्वांनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। खूप महत्वाची बातमी सांगितली आणि तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का ते नाही सांगायचं मला कमेंट बॉक्स मध्ये। चला इथेच थांबूया, काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा। माहिती आवडत असेल सर्वांनी लाईक करायचंय। खूप आनंदाची बातमी सांगितली, सर्वांनी लाईक केल्याशिवाय जायचं नाही आणि व्हिडिओला सबस्क्राईब शेअर करायचं आहे आणि चॅनलला पुन्हा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।